ग्रंथ वाचनाचा प्रासादिक लाभ घेण्यासाठी सर्व बौद्ध उपासक उपासिका, मी सर्वप्रथम विशाखा महिला मंडळ या सर्व धम्मशील भगिनींचं मनापासून कौतुक करतो, अभिनंदन करतो. उपस्थित आदरणीय डॉक्टर गवई सर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही मनापासून स्वागत करतो. मिलिंद सर हे आपण मातृ हृदयी एखादा पुरुष कसा असतो त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे मिलिंद भंडारे सर आहे. माझ्यासमोर बसलेले SPM महाविद्यालयातले एकेकाळचे माझे अतिशय प्रिय असे विद्यार्थी, आता ते त्याच आदर्शमध्ये शिक्षक म्हणून सेवारत आहेत. त्यांचं नाव आणि तो उल्लेख करण्यामध्ये मला फार मोठा स्वाभिमान वाटतो. राहुल पवार, त्यांच्या पाठीमागेच आमचे अरुण भिसे आणि तिकडेच कसं काय सरांचं लक्ष गेलं म्हणून माझ्या त्याच काळच्या प्रिय विद्यार्थिनी इंदुताई गवई सेजूळ यांच्या नावाचा आम्ही प्रामुख्याने उल्लेख करतो. मीनाताई आणि कविताताई या दोघीही या ठिकाणी ग्रंथाचं वाचन करत आहेत आणि अतिशय ज्याला म्हणजे शुद्ध मनानं, पवित्र मनानं त्या ग्रंथाला तुम्ही जो न्याय देत आहात त्याचा मी विशेष गौरव करतो. मित्र हो, आजचा विषय ताईने जो प्रतिपादन केला आहे तो अतिशय तात्विक असा विषय होता, गंभीर असा विषय होता, परंतु त्यामधला सार असा आहे की बुद्धाच्या कार्यकारण भावाशिवाय या जगातली कुठलीही वस्तू किंवा विषय अस्तित्वात येऊ शकत नाही. आपल्या पृथ्वीची निर्मिती सुद्धा, या सृष्टीची निर्मिती सुद्धा तथागत गौतम बुद्धाच्या कार्यकारण भावाचं उत्कृष्ट असं उदाहरण आहे. म्हणून ताईचं अभिनंदन करतो, त्याने खूप सुरेख वाचन केलं. आज मला असं वाटते की बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ वाचन करत असताना मला ज्या काही गोष्टी प्रश्न निर्माण करून गेल्या, काही प्रसंग रहस्य निर्माण करणारे वाटले, त्यातील काही प्रसंग कुतूहल निर्माण करणारे वाटले, आश्चर्य व्यक्त करणारे वाटले, चमत्कारिकही देखील वाटले. आणि काही काही प्रसंगामधून साक्षात्कार सुद्धा प्रत्ययास आला.
असे 4-5 प्रसंग जे मला सुचलेत, जे मला आठवले किंवा माझ्या वाचनात आले किंवा मला जे वाटते की ते तुम्हाला सांगावेत. त्याच्यातला पहिला प्रसंग असा आहे, कपिलवस्तू नगरीचा राजा शुद्धोधन महापराक्रमी राजा होता. देवी महामाया अतिशय रूपवान सौंदर्यवती, मग एवढी सुंदर सौंदर्यवती पत्नी असताना महाप्रजापती गौतमी हिचा प्रवेश शुद्धोधन राजाच्या जीवनात कसा झाला, का झाला असावा, त्याचं मला समजलेलं कारण असं आहे, मायावती किंवा महामाया ही एक सात्विक, धम्मशील, प्रज्ञाशील आणि करुणेनं भरलेली अशी स्त्री होती. परंतु दुर्दैव असं होतं की जवळपास वयाचे 40 वर्ष तिला मुलबाळ नव्हतं, पुत्र संतती नव्हती. म्हणून शुद्धोधन राजा आणि महामाया हे दोघही त्या एका हृदयाच्या एका कोपऱ्यामध्ये निराश होते, हताश झालेले होते. असं कसं 40 वर्ष उठून गेली आहे. हे एक कारण असावं. कदाचित असा माझा तर्क आहे. आणि दुसरं एक कारण असं आहे की राजा शुद्धोधन एवढा पराक्रमी होता की एका पराक्रमामध्ये त्याचं शौर्य पाहून, त्याचं धैर्य पाहून, त्याचं कौशल्य पाहून जो महामायाचा पिता होता, त्या पित्याने असं ठरवलं की माझी एक मुलगी तर दिलेलीच आहे, परंतु दुसरी महाप्रजापती ही सुद्धा भेट म्हणून मी राजा शुद्धोधनाला देतो आहे, असं त्यानं ऐलान. आणि या पद्धतीने शुद्धोधन राजाच्या जीवनामध्ये महाप्रजापती गौतमीचं आगमन झालं. दुसरा प्रसंग असा सांगता येईल की आपणाला माहिती आहे की जनरली कोणतीही माता गरोदर असल्यानंतर 9 महिने आणि 9 दिवसांनी प्रसूत होते. हा असा आपला एक सिद्धांत आपण तयार केलेला आहे की बाळ जन्मते 9 महिने 9 दिवस झाल्यानंतर. त्याच्यामध्ये फ्रिक्वेन्सी अशी असू शकते, कमी जास्त होऊ बी शकते, पण 9 महिने 9 दिवसाच्या आतच काही 7व्या महिन्यामध्ये जन्माला येतात, काही 8व्या महिन्यामध्ये जन्माला येतात, काही 9व्या महिन्याची सावली पडते न पडते तेव्हा जन्माला येतात, पण एखादं बाळ 9 महिने 9 दिवस पूर्ण घेते. इथपर्यंत आपली समज आहे. पण तथागत गौतम बुद्ध हे सिद्धार्थ नावाचं बाळ महामायेच्या उदरामध्ये 10 महिने राहिले.
पूर्ण 10 महिने. म्हणजे ही विशेष आहे. ते 10 महिने उदरात राहिलं याचा अर्थच ते विशेष आहे, काहीतरी असामान्य आहे. असं त्याच ठिकाणी शुद्धोधनाला आणि महामायाला ते संकेत प्राप्त झाले. पुढे ते बाळ जन्मल्यानंतर लुंबिनी वनामध्ये ते साऱ्या संपूर्ण जगाला शांतीचा आणि मानवतेचा महान संदेश देणार असं ते बाळ 10 महिने उदरात राहिलं. हे आपण विचारात घेतलं पाहिजे. तिसरा प्रसंग मला असा सांगावासा वाटतो तुम्हाला. तथागत गौतम बुद्धांना म्हणजे त्यावेळेला ज्ञान प्राप्ती झाली नव्हती. सुजाताने अतिशय विनम्र भावे ती खीर प्रदान केली तथागत गौतम बुद्धाला आणि त्या खिरेचं सेवन केल्यानंतर ते निरंजना नदीच्या किनारी जातात, स्नान करतात आणि स्वच्छ निर्मळ मांगल्याची ती खीर जी असते ती ग्रहण करतात. आणि ग्रहण केल्यानंतर ते सुवर्ण पात्र जे असते 1,00,000 मोहरा खर्च करून ते सुवर्ण पात्र तयार केलेलं असते. सिद्धार्थ गौतमाला त्याचं मूल्य, त्याचं काहीही आकर्षण नव्हतं, कुठलंही आकर्षण नाही. ते साधं त्यांच्या हातात जे आहे तशा पद्धतीचं आपण जे पात्र समजतो एखादं तसं. आणि पण ते इतक्या त्यांना असं वाटलं की एवढ्या स्वच्छ मनानं दिलेलं हे दान, खीरदान आपण सेवन केल्यानंतर हे जे पात्र आहे हे आपण या निरंजना नदीच्या पात्रामध्ये सोडून देऊ. म्हणून ते अतिशय जवळ गेले, तीरावर गेले. ती धार पाण्याची वाहत होती, तिथे ते पात्र सोडलं आणि मनामध्ये असा संकल्प केला त्यांनी की जर हे पात्र या नदीच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं वाहिलं तर आपणाला ज्ञानप्राप्ती होईल, आणि जर ते प्रवाहाच्याच दिशेनं वाहिलं तर मग आपण समजून घेऊ की आपणाला 6.5 वर्षाच्या तपश्चर्येनंतर सुद्धा ज्ञान प्राप्ती होणार नाही. आणि काय अशी गोष्ट घडली ती. ते पात्र निरंजना नदीच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं आहे. आता हे विरुद्ध दिशेनं वाहिलं. या ठिकाणी आणि त्यांच्या मनामध्ये असा साक्षात्कार झाला की कदाचित आपणाला ज्ञानप्राप्ती होणार आहे. हा शुभ संदेश आहे, हा एक संकेत आहे, असं त्यांनी मनाशी पक्क ठरवलं. आता आपण वाचक आहोत, मग हे पात्र विरुद्ध दिशेनं कसं गेलं असावं? पात्र तर प्रवाहाच्याच दिशेनं जायला पाहिजे होतं, हे विरुद्ध कसं काय गेलं? त्याला 2 कारणं आहेत असं मला वाटतं. एक कारण असंही असू शकते की त्या नदीच्या पात्रामध्ये असा भोवरा असावा. असा भोवरा असावा, त्या भोवऱ्यामध्ये जर एखादा आपण काही टाकलं, समजा वस्तू
हलकी टाकली तर ते इकडे न वाहता ते असे राऊंड. हा एक भाग असावा. परंतु समाधान होत नाही. यावरती वाचकांचं समाधान होत नाही. रसिक वाचक जे आहे त्यांचं समाधान होत नाही. म्हणून त्याची दुसरी बाजू मला अशी वाटते की 6.5 वर्षाची तपश्चर्या, कठोर तपश्चर्या केल्यानंतर तथागत म्हणजे ते स्वतः सिद्धार्थ राहिलेच नव्हते. सिद्धार्थ गौतम एवढंच अस्तित्व त्यांचं राहिलं नव्हतं. तर त्या कठोर तपश्चर्येने ते निसर्गाचाच एक भाग बनले होते. त्यांची तपश्चर्या आणि ती एकरूपता, एकाग्रता, चिंतनशीलता आणि साधना, त्यातून जे प्राप्त झालं होतं ते त्यांनाही माहिती नव्हतं. पण ते एक निसर्गाचा भाग बनले होते. आणि जिथे निसर्ग स्वतः सांगतो आहे की येस तुला ज्ञानप्राप्ती होणार आहे, उलट म्हणतो उलट वाहील, म्हणून ते विरुद्ध दिशेनं पात्र वाहिलं, याची अशीही दाट शक्यता मला दुसरी वाटते. आणि इथे थोडंसं मन आपलं स्थिरावतंय की नाही, बरोबर, हे बरोबर आहे. भोवऱ्याचं उत्तर थोडंसं असमाधानकारक असते, तेही सायन्स या दृष्टिकोनातून बरोबरच आहे. मी माझ्या या सुजाता नावाच्या कादंबरीमध्ये हा प्रसंग दिला आहे. पण तो दुसरा प्रसंग मग मी विचार केला की या प्रसंगावरती वाचक समाधानी होणार नाही. म्हणून मी आता त्या दुसऱ्या आवृत्तीमध्ये मला जे आता मी तुम्हाला तुमच्या पुढे सांगितलं की त्याची दुसरी बाजू जी आहे ती निसर्गाचा भाग होणे, हे 100% बरोबर आहे. कारण शेवटी ते ज्या रस्त्यानं जात होते त्या रस्त्यानं फुलं उमलायची, लोकांना आश्चर्य वाटायचं आणि ते म्हणायचे की तथागत गौतम बुद्ध नक्कीच या मार्गाने गेलेले आहेत म्हणून ही फुलं असे उमललेली आहेत. याचा अर्थ असा आहे की निसर्ग आणि तथागत हे वेगळे नाहीतच. हा एक प्रसंग मला खूप सांगावासा वाटला तुम्हाला. चौथा प्रसंग आम्रपालीचा विचारात घेऊ आपण. आम्रपाली वैशाली नगरीची खूप रूपवान, लावण्यवती अशी नगरवधू. तिचं सौंदर्यच असं होतं की तिच्याकडे मोठमोठाले राजे, महाराजे, राजपुत्र, विद्वान तिच्या महाली यायचे. धन, संपत्ती, देणग्या किती अप्रतिम. ती इतकी श्रीमंत होती, म्हणजे भौतिक सुख तिला, समृद्धी एवढी लाभलेली होती, तिला कशाचीच गरज नसावी असं तिचं राहणीमान, असं तिचं व्यक्तिमत्व, असं तिचं सौंदर्य. परंतु तथागत जेव्हा वैशालीच्या परिसरामध्ये आले त्यावेळेला आम्रपालीने स्वतःहून तथागत गौतम बुद्धांना निमंत्रित केले की माझ्याकडे भोजनासाठी, माझी इच्छा आहे
की आपण माझ्याकडे येऊन भोजन दान करावं. आता या ठिकाणी बऱ्याच गाण्यांमधून गीतांमधून आपण असं ऐकतो, चरण बुद्धाला आली, चरण बुद्धाला आली. परंतु आम्रपालीच्या मनामध्ये तथागत गौतम बुद्ध इतके सुंदर होते, इतके सुंदर होते की जगामध्ये त्यांच्या इतका सुंदर पुरुष, सर्वांग सुंदर, पुरुषोत्तम असं त्यांचं ते तेजस्वी रूप पाहिल्यानंतर काही जणांना असं वाटलं की आम्रपाली तथागत गौतम बुद्धाच्या रूपाला भाळली आहे, आशिक झाली आहे, आणि म्हणून तिनं निमंत्रण दिलं आहे. असा एक वर्ग आहे. पण माझ्या वाचनामधून मला जे वाटते ते असं आहे की आम्रपालीच्या मनामध्ये किंतु परंतुचा अजिबात भाव नव्हता. अतिशय स्वच्छ मनाने तिनं ते निमंत्रण दिलं होतं आणि ते तथागतांनी स्वीकारलं होतं. लिच्छवीचे सर्व लोक जे प्रमुख होते ते त्या ठिकाणी गेले आणि तथागतांना विनंती केली की तुम्ही आम्रपालीचं निमंत्रण कसं काय स्वीकारलं? वेगळं सांगायची काही गरज नाही, आम्हालाच वाटते की तुम्ही कसं स्वीकारलं. पण तथागत गौतम बुद्ध म्हणाले, नाही, मी तिला वचन दिलंय, शब्द दिले आहे, मी जाणार. आणि ते तथागत जातात, भोजन त्या ठिकाणी करतात. त्यांचा भिक्खू संघही सुद्धा सोबत असतो. मोठ्या आनंदानं आम्रपालीने ते सर्व त्यांना भोजन वाढलेलं असते, प्रदान केलेलं असते. आणि मग जेव्हा तथागत गौतम बुद्ध हे सर्व भोजन केल्यानंतर ती जेव्हा जाते तथागतांच्या जवळ, त्यावेळेला धन्य हो माते अशा पद्धतीच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद ज्याला म्हणू आपण, तथागताच्या तोंडून तथागताची जी वाणी आहे, धन्य हो माते म्हटल्यानंतरच आम्रपाली तथागताच्या चरणी लीन झाली आणि त्यांच्या वाणीमध्ये जो ओज होता तथागतांच्या, त्यांच्या विचारामध्ये जे तेज होतं, वाणीत ओज आणि विचारात तेज, हे अशा एखाद्याच महापुरुषाच्या जीवनामध्ये साध्य होत असते. ते तथागतांना साध्य झाले. म्हणून तथागताची वाणी आणि तिला जो उपदेश केला 5 मिनिटं सिद्धार्थ गौतमानी, त्या उपदेशाने अक्षरशः भारावून गेली आम्रपाली आणि तिने निश्चय केला की मी आजपासून आणि आत्तापासूनच आपल्या चरणी लीन होते, माझा स्वीकार करा आणि मला धम्म दीक्षा द्या. परिव्राजक म्हणून मी तयार आहे. तथागत गौतम बुद्ध तिला समजून सांगतात की एवढा महाल, एवढं सौंदर्य, एवढी समृद्धी तुझ्याकडे आहे आम्रपाली, आणि तू अशी का, या विचाराला काय आलीस तू, काय वाटते आहे तुला? तेव्हा आम्रपाली म्हणते की मी या जीवनाला कंटाळले आहे, मला हे जीवन नको आहे. धन से महल
खरीदा जा सकता है, धन से महल खरीदा जा सकता है, लेकिन मन की शांति नहीं खरीदी जा सकती. म्हणून ती म्हणते की मनामधली जी शांती आहे ती शांती मला या जीवनामध्ये वाटत नाही, मिळत नाही, सापडत नाही. आणि म्हणून माझ्या जीवनामध्ये मी सर्व ऐश्वर्य, सर्व सुख मी उपभोगले आहेत, परंतु मला आता शांत, निवांत आणि जिथे माझं मन रमल अशा पद्धतीचं निर्विकार असं जीवन मला जगायचं आहे. मी या जगाला कंटाळले आहे. मनाच्या शांतीसाठी आम्रपालीने तथागत गौतम बुद्धाचा धम्म स्वीकारला आणि उर्वरित जीवन त्या संघासोबत तिनं व्यतीत केले. मला वाटते की हे चारही प्रसंग माझ्या परीने मला जे सांगायचे होते असे अनेक प्रसंग आहे. पुढच्या वेळेला आलो तर मग मी तेही विस्ताराने आपणापुढे कथन करेल. आपण माझं बोलणं, माझा विचार या संदर्भात शांत मनाने, म्हणजे आम्रपालीपेक्षाही तुम्ही शांत झालात, त्या शांत मनानं तुम्ही ऐकून घेतलात त्याबद्दल आपणा सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. आपणा सर्वांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय भीम. या ठिकाणी आजचे प्रसाद दाते आयुष्यमान गवई साहेब व सौ इंदुताई गवई यांचा आपल्याला सत्कार घ्यायचा आहे. तसेच स्वागत करा, सत्कारने स्वागत. तर आमची ताई आमची रोजची पद्धत आहे, रोजचीच पद्धत आहे. या सत्कार शब्द माझ्याकडून आला तर सौ सुमनताई चौहान, सौ राऊतताई यांना विनंती करतो आपण, आणि आमच्या शेजोळ ताई सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत, आपण सुद्धा समोर यावं. तसेच देवेंद्र दादा वानखेडे आपण समोर यावं. आपल्या हस्ते गवई दादांचा सत्कार. ताई ते हे नाही का आपलं बुकिंग, आणि सांगायचं म्हटलं म्हणजे शेजोळ इंदुताई आणि गवई साहेबांचा ची मुलगी BMS बँगलोरला करते. सर तिचं नाव काय? सृष्टी गवई ही बँगलोरला BMS करते. आणि धम्माचा प्रवाह, धम्माचं वातावरण गवईताईंच्या घरात आहे, गवई साहेबांच्या घरात आहे, तसेच शेजोळ साहेबांच्या घरात सुद्धा आहे. आणि त्याचीच पावती म्हणजे आजचं उदाहरण आहे. विनंती करतो आपण सुद्धा रोज बिझी असता, परंतु वेळात वेळ काढून ग्रंथ वाचनाच्या या कार्यक्रमाला यावं अशी मी विनंती करतो. गवई बाबा नाहीत का? बरं. तर त्यांच्यातर्फे प्रसाद आहे. आपण सर्वांनी सोबत प्रसाद गाथा म्हणूया. जाता जाता प्रसाद घ्या हो मैत्री भावनेचा. मोठा आवाज. मैत्री भावनेने विनाश होतो,
मैत्री भावनेने विनाश होतो खऱ्या वर्तवाचा. करुणाता मैत्रीचा गुण, मैत्रीचा गुण. प्रसाद घेऊन रत्नाता सोड अभिमान, प्रसाद घेऊन रत्नाता सोड अभिमान. प्रसाद घ्या हो सर्व मिळूनी, नंतर घ्या हो शिलेचे पाणी. शिलेच्या पाण्याचा घ्या नाव घोट, पवित्र करा हो आपुल्या मनास. बुद्धाच्या मार्गाने चाला हो नीट, धम्माच्या मार्गाने चाला हो नीट. संघाच्या मार्गाने चाला हो नीट, भीमाच्या मार्गाने चाला हो नीट. बुद्ध भगवान की जय, भीम भगवान की जय. तर गवई साहेबांना विनंती करतो आपण प्रसाद वाटप करावं. आणि उद्याला शनिवार आहे, आपला शनिवारी भीमगीत आणि बुद्धगीत ज्यांना सादर करायचे असतात त्यांच्यासाठी वेळ आहे. आणि काही उद्याचा प्रसाद, अच्छा, साळवे अनिल दादा साळवेंच्याकडनं उद्याचा प्रसाद आहे. आणि अरुण दादा हे मागेच पडत आहेत. फोटो घे. आणि आयुष्यमती गवईताईंचं स्वागत आयुष्यमान आमच्या मंगलाताई करत आहेत. थँक्यू. मला ते गावाला चालले ते यांचं सोमवारी बरं चालेल चालेल. ठीक गावाला चालले का? तर उद्याला भीमगीत बुद्धगीताचा कार्यक्रम असणार आहे. आपल्याला ज्या ज्या पद्धतीनं गाणी म्हणता येतील आपण म्हणावेत, जेणेकरून अतिशय आनंदमय असं वातावरण या ठिकाणी निर्माण होतं आणि प्रत्येकाच्या कलागुणांना वाव मिळतो. आजच्या दिवशी घेता ना, घ्या ना घ्या. बरं, वाचनासाठी इच्छुक आहेत का कोणी? उद्या घेता की नाही घेऊ? उद्या घेऊ का? सर चालते ना. बरं, तुम्हाला कोण आले न्यायला आहे? बरं.